भंडारा वासियांना मुख्यमंत्र्यांनी 900 कोटींची भेट दिली आहे। आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली असताना भंडारा ते नागपूर मेट्रो तयार होणार असून पहिल्यांदाच मेट्रो सिटी व्यतिरिक्त भंडारा शहरात मेट्रो धावणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये कोसेखुर्द धरणासारखे प्रकल्प असताना सुद्धा जिल्हा विकासापासून वंचित होता। मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच भंडारा जिल्ह्याला जणू त्यांनी सौगात दिली आहे, म्हणजे भेट दिली आहे। भंडारा जिल्हा विकासासाठी 900 कोटी रुपये देण्यात आले। त्यातून गोसेखुर्द धरण क्षेत्रात पर्यटन क्षेत्र म्हणून विकास केला जाणार आहे। तर भंडारा शहर हा नागपूरला कनेक्ट असताना सुद्धा व्यापारी दृष्टीने प्रवासी रेल्वे शहरापर्यंत येत नव्हती। त्यासाठी रेल्वे समितीने अनेकदा पाठपुरावा केला देखील। अनेक मंत्री नेते येऊन गेले, मात्र भंडारा रेल्वेचा मार्ग काही मोकळा झालेला नाही। अखेर आता मेट्रोने नागपूर गोंदियाला जोडण्यात येणार आहे। काल अंतिम रूप जे डीपीआर झालेला आहे, हा डीपीआरला अंतिम रूप काल सीएम साहेबांनी दिलं का बा ठीक आहे, त्याला जे काही पैसे लागतात आपण टप्प्याटप्प्यानं 50% स्टेट गव्हर्नमेंट 50% सेंट्रल गव्हर्नमेंट, जर त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट नाही दिलं तर मग आपण 100%च्या प्लॅनिंग ठेवू, असे 2 प्लॅनिंग ठेवलेत त्यांनी। आणि शेवटी हे म्हटलं आहे की नाही, भंडाराचा जर विकास ह्या मेट्रोनं होत असेल तर नक्कीच महाराष्ट्र शासन त्या भंडारा जिल्ह्याच्या विकासाच्या पाठीशी आहे, असं ठामपणे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे। वांद्रे इथल्या शिवकालीन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे। या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात, त्यामुळे या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितरित्या पर्यटन करता यावं याकरता स्थानिक पोलीस प्रशासनाने या परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत। एच पश्चिम वॉर्ड वांद्रे इथं आज पार पडलेल्या पालकमंत्री आपल्या भेटीला या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते। यावेळी आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार, सगळे विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते। एक महत्त्वाची बातमी येते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन ते भेट घेणार आहेत। खरं तर ताजी माहिती अशी मिळते की राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्याकरता पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलेले आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांना अधिक विचारूया। विशाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला राज ठाकरे गेलेले आहेत, काय अधिक माहिती? ते पोहोचलेत का? भेट किती वाजता देण्यात आलेली आहे? सुवर्णा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। खरं तर ही भेट काल होणार होती, मात्र ही भेट आज होते। एकंदरीत अंधेरी पोटनिवडणूक आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेची अशी भूमिका आहे की ज्या ठिकाणी पोटनिवडणूक लागते त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार जो आहे हा निवडणूक लढवत नाही। त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंधेरी पोटनिवडणूकच्या बाबतीत कोणाला पाठिंबा देतात या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट ही वैयक्तिक असल्याचं बोललं जात आहे। मात्र यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत काही मंत्री सुद्धा वर्षा निवासस्थानी उपस्थित असणार आहेत। ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा होणार आहे। नेमकी येणाऱ्या महानगरपालिकांच्या दृष्टीनं काही चर्चा होते का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं। कारण का ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक जी आहे ही गेले काही दिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळते। मग मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती। त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा वर्षा निवासस्थानी जाऊन यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं होतं। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं। कारण का ज्या पद्धतीनं निवडणुकांचा माहोल आता आपल्याला राज्यभरात पाहायला मिळतोय आणि या माहोलामध्ये ही भेट जी आहे ही अधिक महत्त्वाची मानली जाते। सुवर्णा, नक्की आभार माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला अधिक माहिती देत होते। राज ठाकरे वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ते संवाद साधतील अशी माहिती आहे। माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणावर आता महापालिकेकडून झोपड्या